नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरातून आहे. उल्हासनगरात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली. एनएसएस विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी सहभागी. जागतिक एड्स दिनानिमित्त उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचारी आणि एनएसएस विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. रॅलीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीत एड्सबाबतची माहिती देण्यात आली. रॅलीमध्ये विविध कॉलेजचे विद्यार्थी, एनएसएस युनिटचे विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स या आजारावर जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एड्स प्रतिबंध करण्यासाठी शपथ ग्रहण केली. मी याद्वारे गंभीरपणे शपथ घेतो की या देशाचा युवक या नात्याने समाजाबद्दल स्वतःचे व देशाचे हित साधेन. कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करेन. माझ्या वतीने भोवती घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून माझ्या मानसिक, शारीरिक, सामाजिक मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे ते जाणून घेण्याचे अभिवचन देतो. या वचनाची मी एकनिष्ठ राहीन आणि थेट चैतन्य माझ्या मित्र मैत्रींमध्ये पसरवून सुरक्षित, चिंतामुक्त आणि जागृत राहून या देशाच्या जागतिक. नमस्कार, मी डॉक्टर मनोहर बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये नेहमीच असे उपक्रम होत असतात. तर त्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमापैकी हा एक जागतिक एड्स दिन आम्ही नेहमी पाळत असतो. तर या निमित्ताने आज कॉलेज आणि शाळा येथील विद्यार्थी जमा करून त्यांची एक रॅली आज आपण जनजागृतीसाठी सर्व शहरामध्ये फिरवण्यात येणार आहे. जेणेकरून एड्स टाळण्यासाठी नवयुवकांना वेगवेगळे संदेश दिले जातील आणि त्यानुसार एड्स बराचसा कमी झालेला आहे, अजूनही कमी होईल याच्यासाठी दक्षता घेतली जाईल.